गाईज, मी शुभम गाजरे आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या मधून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो। तर मित्रांनो, गणपती बाप्पा येण्यासाठी फक्त कमीत कमी किती दिवस राहिलेत? त्या 17 ते 16 दिवस राहिलेत। तर मित्रांनो, सगळीकडे गणरायाच्या आगमन होणार संपूर्ण महाराष्ट्राने सर्व लोक गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तयार आहे। सार्वजनिक मंडळ तर झाली, भरपूर दिवस झाले डेकोरेशनच्या तयारीत लागले आणि आता आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती बाप्पा असतो। आणि मित्रांनो, कोकणातील गणपती म्हणजे एक वेगळीच मजा असते। कोकणात गणपतीची घरोघरी गणपती येतात, शक्तितुरा, टिपरी नाच वगैरे असे खूप सारे लोककला आपल्याला गणपतीमध्ये पाहायला भेटते। तर मित्रांनो, आता मी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करतोय, म्हणजे डेकोरेशन करतोय। तर मित्रांनो, कोणते आपण शुभकार्य कोकणात करायला गेलं तर आपण नारळ वगैरे वाढवतो, नारळ देऊन आपण सर्व हे करतो। तर मित्रांनो, मी पण आता नारळ वगैरे देतोय आणि आपलं जे यावर्षीचं देखावा आहे तो आपण तयारीला लागणार। तर देखावा काय आहे ते तुम्हाला सांगणार नाही, आपल्याला ते गणपतीमध्ये बघायचं। पण आता पूर्वतयारी काय आहे ते तुम्हाला दाखवतो सर्व। आपल्याला एक सुंदर असा देखावा उभारायचा। आणि तर आता इकडे बघा, मी पुट्टे आणलेत, हे बॉक्स आणलेत, दुकान गेलो होतो बाबांच्या खाली किराणा मालाच्या दुकानात, तिकडून हे बॉक्स आणले। आणि इकडे बघा, ह्या सिमेंटच्या पिशव्या, त्या वर्षी घर बांधलेलं ना त्याचे सिमेंटच्या पिशव्या आहेत, त्या धुवून घेतल्या खाली करून त्या घरात ठेवायचे, चिरे ठेवायचे, 4 खाट ठेवायचे। खाटची उंची कमी असल्यामुळे आपण हे चिरे घरी नेणार आहोत। आणि यावेळी पहिले हे प्लास्टिक टाकल्यानंतर हे चिरे ठेवणार आहोत। चिरे पण 4 धुवून ठेवले, 4 कोपऱ्याला 4। आणि हे आपलं घर आहे। आणि इकडे बघा, काल रात्री पडदे ठोकलेत, पण आता खाट ठेवायच्या अगोदर ते आपण नारळ वाढवणार आहोत। हे बघा, मागे नीला हे दिलं आहे बॅकग्राऊंड, म्हणजे धोतर आणलं होतं, त्याला कलर केला होता। हे बघा, खूप छान पद्धतीने केलं आहे। आणि आता इथे आपल्याला खाट आहे, त्या रूममध्ये आहे, तर ते आणतो, त्यावरती साहित्य आहे ते काढतो। इथे एक कोपऱ्यात दगड, इथे एक, आणि 4 खोर असतात ना खाटेला, तर खाट ठेवून घ्यायचे आपल्याला। दाखवतो सर्व, हे बघा। आणि बरंचसं खूप काम बाकी आहे घराचं। इथे आपल्याला खाट ठेवून त्याच्यावरती देखावा उभारायचा आहे। तुम्हाला देखावा गणपतीमध्ये दाखवणार डायरेक्ट, तर आता काय ती प्रोसेस वगैरे करतोय आता ती दाखवतो सर्वांनी। इकडे बघा, हे आपले स्पीकर आहेत गणपतीला वाजवण्यासाठी। प्रत्येक घरात आता जेव्हा गणपती येतील तेव्हा सगळीकडे गाणी लागतील, सगळीकडे वातावरण कोणाच्या पण घरी सगळ्यांकडे असे स्पीकर असतात, ते वाजतात। तर मित्रांनो, इकडे आपली चूल वगैरे आहे, कारण काय आपलं किचन वगैरे बांधलेलं नाही। आणि इकडे बघा, हे आपलं खाट आहे, खाट्यावरती सर्व पसारा आहे। कुठल्याही पण घरात असं पसारा बघायलाच भेटतो, तर पसारा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला खाट इकडे आणायची आहे। खाट आणण्यापूर्वी दगडे आपण मांडून घेऊ आणि त्याच्यावरती आपण पूजन करून नंतर वरती देखावा चालू करायचा आहे पूजन झाल्यानंतरला। तर ना, इकडे आता वरती दुकान येतो, आपल्याला नारळ द्यायचं तर पान लागतं, 5 पान आणि 1 सुपारी लागते। तर मी आणलं आहे बघा, आता घरात चाललो आहे। नारळ सकाळीच आणलं आहे दुकानातून, पण हे विसरलो होतो, ते आता आणायला गेलो होतो। मित्रांनो, आपण इकडे नारळ घेतला आणि आपण नारळ फोडणार आणि आपण आपल्या देखाव्याला सुरुवात करणार। तर आता मी नारळ फोडतो इकडे सर्व वगैरे। इकडे तर इथं दिसतंय काय, दिसतंय काय, दिसतोय? तर देवा, श्री गणपती बाप्पा, तर तुझं 7 सप्टेंबरला आगमन होणारच आहे। तर मी देवा, आता तुझं आगमन होणार आहे, तर तुझा मी मकर सजवतोय, एक देखावा मी मनात आणलाय आणि तो देखावा मी आता चालू करणार। तर मी हा देखावा करता मला काही अडचणी वगैरे आहे, तर तुम्हाला त्यातून मदत कर आणि हा देखावा, सुंदर असा देखावा तुझ्या आगमनापूर्वी तयार होऊ दे। आणि तू अशीच प्रार्थना करतो आणि नारळ देतो, तो स्वीकार करून घे। तुला महादेव। आणि लवकरच म्हणून तर आता खाली प्लास्टिकच्या पिशव्या ठेवतो आणि वरती आपल्याला चिरा ठेवायचा आहे, त्यासाठी जाड जागा करून घेतो। चिरे वापरायचे, चिरा भरपूर जड आहे, ओला झालाय ना पावसान। गणपती बाप्पा मोरया।
आणि आपली खाट आता सामान काढलेलं आणि खाट इकडे न्यायची आहे. खॉट म्हणतात म्हणजे ग्रामीण भागात कोकणात खाट बोलतात. इकडे बघा 4 चिऱ्या मांडू घेतली इथं आणून ठेवायची आहे. तर आता आणूया आपण तिकडून. खाली झाली का अजून झाली झालं ना. तिला माणूस लागेल फळच आहे लागते काय कॉपऱ्यात जायची ना. कॉपऱ्यात जायची अडचण नको अजून घे मग ठीक आहे. हा पण मागं सारखा लागेल. हा एवढं गेलं तो बरोबर आहे. तर मित्रांनो आता होते आपल्याला देखावा करायला काही हरकत नाही. आज रात्रीपासून आपण लागू तर देखावा काय आहे तो आपण डायरेक्ट तुम्हाला गणपतीमध्ये समजेल. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती प्रोसेस दाखवली कसं काय स्टार्टिंग वगैरे डेकोरेशनचं आहे बघा. कापडे म्हणजे आपण कापड नाही आपण यावरती देखावा करणार आहोत. ते लाईटिंग वगैरे आहेत आपल्या बघा. तर मित्रांनो फायनली आपलं हे सर्व करून झालं आहे. तर पण ते फुट्टातून आपण आपला देखावाला स्टार्ट करणार. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुम्ही देखील गणपती बाप्पांचा मकर सगळं चालू केलात का तर चालू केलं आम्हाला कमेंट कळवा आणि तुम्ही काय देखावा करणार हे देखील आम्हाला सांग. तर मित्रांनो आपण परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.